Yeah.
चरण श्री गुरुंचे ते नमस्कार वंद्याता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा समसा अनुग्रहरा गुरु पावन दारुचराचरी मी करा श्री काहीच नेने करू तुझी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या समावेशाने प्रथा माया केली सोनविल्या संत महिमा वर किती निर्जोता वेगळे माहिती जड मूड उतरले रिया मुखे वेद पुरे म्हणे नाम याचा नारा माझे निशा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या करतोरी तो कधी काळी आपणाचा वेदवळी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविशन एकेकाक्षरम पुंसा महापातकनाशनम मनोजगम मारुतल्य वेगम श्री बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रोक्षणार्थं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः। विठला प्राप्तस्थळी प्राप्तस्थळी प्रभुसेवेकरिता निवडलेला अंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा संतपर प्रकरणाचा असा अंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे। सेवेला आरंभ करण्याबद्दल किन निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलाच आपल्या सर्वांना ज्ञात आहे। श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या विद्यमाने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आणि त्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेले गेली 55 वर्षापासून हा सोहळा आपण संपन्न करतोय। याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजच्या या तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा माझ्याकडे आली। मी माझं परमभाग्य समजतो ज्याने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मला घडलेला आहे। अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला लाभलेले आहेत। परमपूज्य गुरुवरी वैकुंठवासी हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर महाराज यांच्या प्रेरणेने सदा वैकुंठवासी हरिभक्तपरायण रघुनाथ जनार्दन केळकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने समस्त परिसरातल्या भाविकांच्या सहकार्याने सहभागातून गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वारकरी माळकरी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजच्या या तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा माझ्याकडे आलेली। आता त्या निमित्ताने सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग श्री जगद्गुरु तुकोबा यांचा। या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नेमका संत कुणाला म्हणतात याबद्दलच्या व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदर अभंगाची 4 चरण आहेत आणि या 4 चरणामध्ये त्यांनी 4 प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोण्या भाविकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज संत म्हणावं तरी कोणाला? तुकोबांनी पहिली व्याख्या मांडली, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, जगामध्ये भगवान ओतप्रोत भरलेला आहे असा ज्याला अनुभव आलेला आहे त्याला संत म्हणावं। ही संत पदाची पहिली व्याख्या महाराजांनी त्या ठिकाणी मांडली। बरं, अजून एखादी व्याख्या सांगत असताना श्री महाराज म्हटले, देवतया जवळ असे पापनाचे दर्शने, ज्यांच्या जवळ देव राहतो आणि ज्यांच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते त्याला संत म्हणावं। ही संत पदाची दुसरी व्याख्या महाराजांनी त्या ठिकाणी मांडली। पुढे तिसरी व्याख्या मांडत असताना महाराज म्हटले, काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता, सर्व भूतमात्रांमध्ये ज्यांचा समभाव जागृत झालेला आहे आणि काम क्रोधाधिक विकारांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे त्यांना संत म्हणावं। ही संत पदाची तिसरी व्याख्या महाराजांनी मांडली।
पुढे चतुर्थ चरणामध्ये चौथी व्याख्या म्हणत असताना महाराज म्हटले, जगाकडे पाहताना आणि देवाकडे पाहताना ज्यांचा भेद निघून गेलेला आहे आणि अभेदाची भावना ज्यांच्या जीवनामध्ये प्रस्थापित झालेली आहे, खऱ्या अर्थाने त्यांना संत म्हणावं. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनाचे दर्शने, असा या अभंगाचा सरळ भावार्थ. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत कुणाला म्हणावं याबद्दलच्या व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरं, सामान्य जीवाला काही प्रश्न उपस्थित राहत आहेत, काही शंका निर्माण होत आहेत, तेव्हा आमचे संत पुढे येतात आणि संत पुढे येऊन प्रमाणाने अभंगाच्या प्रमाणाने आपल्या शंकेचं निरसन करत असतात. बरं का, कोण्या भाविकाला प्रश्न पडला, संत कुणाला म्हणावं, आमचे निळोपराय पुढे आले आणि निळोपरायने तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, अर्थात हा अभंग लिहिला आणि संत कुणाला म्हणावं याबद्दलची व्याख्या मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे चला, कोण्या भाविकाला प्रश्न पडला, साधू कोणाला म्हणावं, आमचे नामदेव महाराज पुढे आले आणि नामदेव महाराजांनी सर्वा गोटी पाहे एक वासुदेव कुसोन या ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निकार, येरते आईचा मायाबद्दल हा अभंग लिहिला आणि साधू कोणाला म्हणावे, आपल्याला पाहायला मिळतं. बरं चला, कोण्या भाविकाला प्रश्न पडला, भक्त कुणाला म्हणावं, आमचे तुकोबराय पुढे आले आणि तुकाराम महाराजांनी भक्त ऐसे जाणा, भक्त ऐसे जाणा, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, केली आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. मंडळी महाराज नाही का, श्री महाराजांनी त्या ठिकाणी भक्त कोणाला म्हणावं याबद्दलची व्याख्या मांडली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, केली आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बरं चला, भक्त कोणाला म्हणावं तर त्या संबंधाने आणि त्या ठिकाणी अभंग लिहिला आणि भक्त या पदाची व्याख्या त्या शंकेचं निरसन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. बरं चला, कोण्या भाविकाला प्रश्न पडला, वैष्णव कोणाला म्हणावं, आमचे तुकोबाराय पुढे आले आणि तुकोबारायांनी वैष्णवाची व्याख्या मांडली. वैष्णव तो जया, आपल्याला पाहायला मिळतंय. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया, ज्याने सर्वस्व प्रेम भगवान परमात्म्याला प्रदान केलेलं आहे, खऱ्या अर्थाने त्याला वैष्णव म्हणावं. नेमका असाच एक अभंग महाराजांचा अजून आहे. वैष्णव मनोजया शरण गेले
गेले पंढरीराया. जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत ना, खऱ्या अर्थाने त्यांना वैष्णव म्हणावं. ही वैष्णव पदाची व्याख्या महाराजांनी मांडली. तर आजच्या अभंगाचा जर विचार करायचा झाला ना, तर आजच्या अभंगामध्ये श्री तुकोबरायांनी खऱ्या अर्थाने संत कुणाला म्हणावं याबद्दलच्या 4 चरणामध्ये 4 प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आहेत बरं का. ऐका, आपण पूज्यपाद डोंगरे महाराजांचं भागवत जर ऐकलेलं असेल किंवा वाचलेलं असेल, पूज्यपाद डोंगरे महाराजांच्या भागवतामध्ये त्यांनी संत ओळखायची काही लक्षणं सांगितलेली आहेत बरं का. आता पूज्यपाद डोंगरे महाराजांच्या भागवताचा अधिकार काय हो? आता त्यांनी जर भागवत सांगायला सुरुवात केली तर स्वतः कृष्ण भगवान परमात्मा त्यांच्या भागवताला येऊन बसायचे, एवढा मोठा त्यांचा अधिकार होता. अर्थात या डोंगरे महाराजांचं हिंदीमध्ये त्यांचं लिखाण आहे. पूज्यपाद डोंगरे महाराजांचं भागवत जर आपण कधी वाचलेलं असेल, त्याच्यामध्ये संत ओळखायची त्यांनी 3 लक्षणं सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण सांगितलं आधम लक्षण, दुसरं लक्षण सांगितलं मध्यम लक्षण आणि तिसरं लक्षण सांगितलं उत्तम लक्षण. या तिघाही आणि लक्षणाचा विचार करायचा आणि आपल्याला पुढे चालायचंय. श्री महाराज त्या ठिकाणी या सगळ्याच लक्षणाचा विचार मांडत असताना आधम लक्षण कशाला म्हणतात, मध्यम लक्षण कशाला म्हणतात आणि उत्तम लक्षण कशाला म्हणतात याची व्याप्ती सांगत असताना पूज्यपाद डोंगरे महाराज त्यांच्या भागवतामध्ये लिहित आहेत, एखाद्याचं आयुष्य जास्त आहे म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल तर हे आधम लक्षण आहे. एखाद्याकडे ज्ञान जास्त आहे म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल ना, हे मध्यम लक्षण आहे. पण एखाद्याकडे अनुभव जास्तीचा आहे आणि मग जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल ना, तर हे उत्तम लक्षण आहे बरं का. चला या तिघांचा थोडक्यात विचार करायचा आहे, आपल्याला पुढे चालायचंय. मी म्हटलं एखाद्याचं आयुष्य जास्त आहे त्याला जर आपण संत म्हणत असाल ना, तर त्याला मात्र पूज्यपाद डोंगरे महाराज हे आधम लक्षण म्हणताय बरं का. याचं कारण काय हो? याचं कारण अनेक संतांची चरित्र ऐकलेली आपण मंडळी आहात. संत थोडंसं जगतात बरं का. या मृत्यू लोकांमध्ये ज्या कामाकरता ते येतात ना, ते काम एकदा का झालं मग मात्र ते जगाचा निरोप घेत असतात. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. मग अनेक संतांची चरित्र ऐकलेली मंडळी आहात आपण. मुक्ताबाई महाराजांना अवघं 12 वर्षाचं आयुष्य लाभलं, संत थोडंसं जगतात बरं का. ज्ञानोबरायांचा विचार करायचा झाला तर ज्ञानोबरायांना 22 वर्षाचं आयुष्य लाभलं, संत आमचे थोडेसे जगतात बरं का. बरं चला, पूज्यपाद आदिगुरु शंकराचार्यांचा जर विचार करायचा झाला तर शंकराचार्यांना अवघं 32 वर्षाचं आयुष्य आपल्याला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर विचार करायचा झाला तर अवघं 42 वर्षाचं आयुष्य जगद्गुरु तुकोबरायांना लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संत थोडंसं जगतात बरं का. ज्या कामाकरता आलेले असतात ना, ते काम एकदा का झालं की जगाचा निरोप घेतात बरं का. आपल्याला म्हणावं लागतंय बाबा केव्हा आवरा, नाही का, हे आपल्याबद्दलच आहे. पण संतांचं तसं नाहीये. एकदा कार्य संपन्न झालं की मग ते जगाचा निरोप घेत असतात. या आयुष्याच्या बाबतीमध्ये कधीतरी देव ओव्हर टाइम करतो, देव जास्तीचा काळ या मृत्यू लोकांमध्ये राहतोय, पण संत मात्र जास्त काळ या मृत्यू लोकांमध्ये राहत नाही बरं का. भागवतामध्ये भगवान परमात्मा जे काम करण्याकरता जेवढं आयुष्य घेऊन आलेला होता ना, याहीपेक्षा अधिकचा काळ भगवान परमात्मा इथे राहिले. आणि मग अशा वेळेस एक दिवस ब्रह्मदेव त्यांच्या भेटी करता आले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा जेवढं आयुष्य प्रमाण तुम्ही घेऊन आलेला होतात ना, याहीपेक्षा अधिकचा काळ तुम्ही इथे आता राहिलेला आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या वाचून ते वैकुंठ धाम आता सुना वाटायला लागलेलं आहे आणि तुम्ही आता इथून मात्र अवतार कार्य संपवलं पाहिजे. ब्रह्मदेव येण्याचा संकेत भगवान परमात्म्याने जाणला आणि आपलं अवतार कार्य मात्र त्या ठिकाणी संपवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आयुष्याच्या बाबतीमध्ये देव कधीतरी जास्तीचा काळ या मृत्यू लोकांमध्ये राहू शकतोय, पण संत मात्र या मृत्यू लोकांमध्ये जास्ती काळ राहत नाही. पण इथे तर पूज्यपाद डोंगरे महाराज म्हणतायत एखाद्याचं आयुष्य जास्त आहे म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल ना, तर हे आदम लक्षण आहे बरं का. याचं कारण काय हो? तुम्ही जर इतर आणि देवांच्या अवताराच्या संबंधाने जर विचार करायचा झाला किंवा त्यांच्या आयुष्याच्या संबंधाने जर विचार करायचा झाला ना, तर ज्याचं मोठं आयुष्य आहे तो देव म्हणून काय, पण संत म्हणून घेण्याच्या, भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचा सुद्धा नाही, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. आता श्रीमद भागवताचा जर विचार करायचा झाला तर भागवतामध्ये अनेक देवी देवतांचं आयुष्य प्रमाण सांगितलेले बरं का. वेळेअभावी सगळ्यांचाच विस्तार करण्यापेक्षा सर्वात मोठं आयुष्य कोणाचं याचा विचार करा बरं का. आता सर्वात मोठं आयुष्य कोणाचं, तर ब्रह्मदेवाचं हे सर्वात मोठं आयुष्य बरं का.
ऐकणारे लोक म्हणतील ब्रह्मदेवाचं आयुष्य किती, तर ऐका 2 परार्ध हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. ऐकणारे लोक पुन्हा म्हणतील बुवा 2 परार्ध म्हणजे नेमके किती हो, तर ऐका गणिती शास्त्रातली सर्वात मोठी संख्या म्हणजे 2 परार्ध. म्हणजे नेमके किती हो, अहो 1 लिहायचा 1 आणि या एकावर 17 वेळा शून्य द्यायचे किंवा 1 परार्ध, असं 2 परार्ध आयुष्य त्या ब्रह्मदेवाचं आहे. हे परार्ध वगैरे ह्याच्या काही गोष्टी आहेत ना, जुन्या जाणत्या लोकांना जरा लवकर कळतील बरं का, नवीनांना लवकर काही कळणार नाही. याचं कारण या जुन्या लोकांनी त्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण घेतलेले बरं का. तसं आताही दर्जेदार शिक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आपला पोरगा 8वी पर्यंत शाळेत नाही गेला तरी तो पास, हे आताचं दर्जेदार शिक्षण आहे. पण त्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण होतं बरं का. आणि म्हणून त्या काळामध्ये एक दर्जेदार शिक्षण या लोकांनी घेतलेलं आहे. म्हणून जुन्यांकरता नाही पण नवीनांचा जर विचार करायचा झाला ना, तर 2 परार्ध म्हणजे नेमकी किती, आपण गणित शिकलेली मंडळी आहात. 1 लिहिला की आपण त्याला एकक म्हणतो, त्याच्यावर 1 शून्य दिला की त्याला दशक म्हणतो, अजून 1 शून्य दिला की त्याला शतक म्हणतो, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महाशंकू, अंत्य, जलधी आणि परार्ध. एकावर 17 वेळा शून्य किंवा 1 परार्ध, असं 2 परार्ध आयुष्य त्या ब्रह्मदेवाचे बरं का. मी म्हणतो त्यांच्या आयुष्याशी काय घेणं देणे आपल्याला. ब्रह्मदेवाचा 1 दिवस किती मोठा आहे याचा जर विचार करायचा झाला ना, तर ज्ञानोबरांच्या मतानुसार ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतात, एवढा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे बरं का. ज्ञानोबराय म्हणतायत देहाचे पुरंदर 14 जाती, इथे पुरंदर या शब्दाचा अर्थ आहे इंद्र. त्यांच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतो, एवढा मोठा त्यांचा 1 दिवस आहे. मी म्हणतो हे गणित जर कळालं नसेल ना, तर कळेल या भाषेतलं गणित सांगतो म्हणजे कळेल आपल्याला बरं का. 4 युग, 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही 4 युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे बरं का. आता हे गणित कळण्यासारखं आहे, कारण सत्ययुग होतं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग होतं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग होतं 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. गणित इतकं सोपं आहे. 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 गुणिले 1000, जेवढं उत्तर येईल तेवढा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे बरं का. मला सांगा ज्यांचा 1 दिवस एवढा मोठा आहे, त्यांचं 2 परार्ध आयुष्य किती मोठा असेल. आणि इथे तर पूज्यपा डोंगरे महाराज म्हटले एखाद्याचं आयुष्य मोठे म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल ना, तर ज्ञानोबा कवी जगले म्हणून ज्ञानोबांच्या पुढचा संत शब्द पडावा लागेल आणि ब्रह्मदेवाला संत म्हणावं लागेल बरं का. पण ऐका, ब्रह्मदेव संत म्हणून काय, पण भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचे सुद्धा नाही. कशावरून, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण प्रसंग ऐकला जेव्हा सर्व देव काल्याच्या निमित्ताने आणि त्या ठिकाणी काला मिळावा म्हणून त्या ठिकाणी आले. सर्व देवांनी वेगवेगळी रूप धारण केली. काल्याचे आशे देव जळी झाले मासे, अर्थात ब्रह्मदेवाने विचार केला आपणही काला घ्यायला जावा, म्हणून ब्रह्मदेव त्या काल्याला त्या ठिकाणी हजर झाले बरं का. जिथं काला वाटायला सुरुवात केली होती कृष्ण भगवान परमात्म्याने, त्या लाईनीमध्ये, त्या पंक्तीमध्ये, त्या रांगेमध्ये जाऊन ते बसले. आजच्या भक्तापर्यंत देवाने तो काला दिला, पण जसं ब्रह्मदेवाचा चेहरा पाहिला का, हो भगवान म्हणते ब्रह्मदेवा आय एम सॉरी, या काल्याचा अधिकार तुम्हाला नाहीये बरं का, उठा बरं इथून. ब्रह्मदेव उठले, हो आता पुन्हा वेश बदलून आले, पण वेश बदलून जरी आले ना तरी पण हो चेहऱ्याकडे पाहिलं की ब्रह्मदेवाला लगेच भगवान परमात्मा त्या ठिकाणी ओळखायचे. ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही जरी रूप बदलून वेश बदलून आलेले असाल ना तरी मी तुम्हाला ओळखलेलं, उठा बरं इथून. ब्रह्मदेव उठले बरं का. असं 2-4 वेळा झालं. अगदी ब्रह्मदेवाने त्याचा मानस पुत्र असणाऱ्या नारदाला विचारलं, काय रे नारदा, अरे 4 वेळा गेलो, वेश बदलून गेलो, पण चेहऱ्याकडे पाहिलं की देव ओळखते मला, याचं कारण काय. नारदाने सांगितलं बाबा अहो तुम्ही तिथपर्यंत जाता पण तुमचा चेहरा त्याला दाखवता. तुम्ही एक करा, वेश बदलून जा, तुम्ही तुमचा चेहरा त्याला दाखवू नका. एकदा का चेहरा दाखवला नाही की नक्कीच तुम्हाला काल्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आता 5व्यांदा ब्रह्मदेवाने आपला वेश बदलला, त्या रांगणीमध्ये त्या पंक्तीमध्ये येऊन बसले खरे, पण तिथं बसल्यानंतर आजल्या भक्तापर्यंत जसं भगवान परमात्म्याने काला दिला का, नारदाचे शब्द ब्रह्मदेवाला आठवले आणि त्याला सांगितलं बाबा तुमचा चेहरा त्याला दाखवू नका. मग चेहरा दाखवावा या करता आणि प्रसाद मिळावा या करता ब्रह्मदेवाने
आणि चेहरा लपवण्याकरता अशी मान खाली गेली बरं का. आता भगवान समोर उभे राहिले आणि भगवान परमात्म्याने आणि विचार केला, ज्या ते हात वरती करतंय आणि आपला चेहरा लपवतोय त्या ते डबल घेणारे गिराईक असावं बरं का. ते परत प्रसाद घेणारे गिराईक असावं. यापेक्षा विचारलं कोण आपण म्हणजे कशाला विचारताय, हो प्रसाद द्या म्हणजे झालं. ते म्हणते नाही ना, चेहरा दाखवा तुमचा. म्हणजे चेहऱ्याशी काय घेणं देणं, प्रसाद द्या म्हणजे झालं. म्हणजे नाही 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 नाही, आमच्याकडे पंक्तीमध्ये चेहरा पाहूनच वाढलं जाते बरं का. आणि त्याच्यामुळे चेहरा दाखवावा लागेल. बळच हरवणीला पकडलं आणि असा चेहरावरती गेल्याबरोबर जरी वेश बदलून आलेले होते ना, तरी ब्रह्मदेवाला ओळखलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा 4 वेळा सांगितलं, आता 5व्यांदा सांगतोय, या काल्याचा अधिकार तुम्हाला नाहीये बरं का. आता मात्र ब्रह्मदेवाने विचारलं, देवा काल्याचा अधिकार मला का नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, या काल्याच्या आड तुमचं ब्रह्मपद येते. ब्रह्मदेवाने त्या काळात विचार केला की काल्याच्या आड जर ब्रह्मपद येत असेल ना, तर हे ब्रह्मपद नसलेलं बरं. तात्काळ ब्रह्मदेवाने राजीनामा दिला. राजीनामा. ब्रह्मदेव भक्त म्हणून आले आणि काल्याचे अधिकारी झाले. ब्रह्मासोपान तो झाला. भक्त म्हणून मृत्यू लोकांमध्ये आले आणि मग कार्याचे अधिकारी झाले. मला सांगायचा भाव तो असा, हो ब्रह्मदेव देव म्हणून कार्याचे अधिकारी नाहीयेत, भक्त म्हणून कार्याचे अधिकारी आहेत. अर्थात त्याला आयुष्य जास्त म्हणून जर त्याला संत ही पदवी द्यावी असं वाटत असेल ना, तर हे मात्र आदम लक्षण पूज्यपाठ डोंगरे महाराजांनी सांगितलेले आहे. आता दुसऱ्या लक्षणाची व्याप्ती सांगत असताना मध्यम लक्षण कशाला म्हणतात याबद्दल त्या ठिकाणी वर्णन करत असताना पूज्यपाठ डोंगरे महाराज म्हटले, एखाद्याकडे ज्ञान जास्त आहे म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल तर हे मध्यम लक्षण आहे बरं का. याचं कारण काय हो, कमावलेलं ज्ञान जेव्हा समाजाभिमुख होऊन एखादा वक्ता जेव्हा ते ज्ञान वाटायला सुरुवात करतोय ना, तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या आड येणारे त्याचे जे वैरी आहेत ना, हे वैरी मात्र त्याला शांत बसू देत नाही. आणि मग परिणाम काय होतोय, या ज्ञानी पुरुषाचा उत्कर्ष होण्याऐवजी त्याचा अधोपतन होतोय. आता त्याचा उद्धार होण्याऐवजी तो अधोगतीला जातोय. आणि मग अशा अधोगतीला जाणाऱ्याला जर तुम्ही संत म्हणत असाल तर हे मध्यम लक्षण पूज्यपाठ डोंगरे महाराजांनी सांगितले. याचं कारण काय हो, कमावलेलं ज्ञान जेव्हा एखाद्या ज्ञानी पुरुष वाटायला सुरुवात करतोय ना, तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या आड येणारे त्याचे वैरी आहेत बरं का. आता या ज्ञानी पुरुषाच्या आड येणारे त्याचे वैरी कोणते याचा जर विचार करायचा झाला तर ज्ञान कमावल्यानंतर ज्ञानी माणसाच्या आड येणारा पहिला वैरी आहे, त्याचं नाव आहे अहंकार नावाचा वैरी बरं का. ज्ञानोबा वर्णन करतायत, नवला अहंकाराची गोटी विशेषण अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवे किंवा अहंकारे नाडिले तुका म्हणे वाया गेले. अर्थात परमार्थ प्रांतामध्ये त्यांचं काही काम नाही. ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आला त्याचं नेमकं काय होतंय आणि ज्याच्या जीवनाचा अहंकार गेला त्याचं नेमकं काय होतंय. महाराजांची दोनही प्रमाणे लक्षात येतील आपल्या. महाराज म्हटले, ज्याच्या जीवनात अहंकार आला त्याचं नेमकं काय होतंय, तर त्याच्या जवळचा देव त्याच्यापासून दूर लोटला जातोय बरं का. अहंकार आला तुका म्हणे देव गेला आणि ज्याच्या जीवनाचा अहंकार गेला तो
स्वतःच देव झाला बरं का. महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. महाराज म्हणते ज्याच्या जीवनात अहंकार आला ना त्याच्या जवळचा देव त्याच्यापासून दूर जातोय, पण ज्याच्या जीवनात अहंकार गेला ना तो स्वतःच देव होतो बरं का. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. खरं सांगू तुम्हाला, अहो साध्या राजाकडे जावं असं वाटत असेल ना तर अहंकार चालत नाही. इथं आपल्याला महाराजाकडे अर्थात देवाकडे जायचं, अहंकार चालेल का? अजिबातच चालणार नाही बरं का. कशावरून कळण्याकरता एक छोटंसं उदाहरण डोळ्यापुढे आणा म्हणजे कळेल आपल्याला. काय झालं, शुक महामुनी एकदा तो विरक्त असणाऱ्या जनक राजाला भेटण्याकरता, विदेही असणाऱ्या जनकाला भेटण्याकरता गेले बरं का. राजे गेल्यानंतर चौकदार उभे होते, त्या चौकदारांनी अडवलं आणि विचारलं कोण आपण, कुठे निघाला? काय नाही म्हणे राजाच्या भेटी करता चाललोय. आलं राजाच्या भेटी करता म्हणे हरकत नाही, पण राजाची काय अपॉइंटमेंट वगैरे काय घेतलेली आहे का? ते म्हणे मला अपॉइंटमेंटची गरज नाही, राजाला फक्त माझं नाव जाऊन सांगा, एका मिनिटात राजा धावत येईल ना माझ्या पाया पडेल बरं का. आणि मग असं म्हटल्यानंतर त्या सैनिकांनी विचारलं, त्या चौदारांनी विचारलं सांगा तुमचं नाव काय? त्या शुक महामुनींना स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान अहंकार झालेला होता आणि मग त्याने सांगितलं जा तुझ्या राजाला जाऊन सांग मी शुक आलेलो आहे बरं का. असं म्हटल्यानंतर त्या एका सैनिकाने जाऊन सांगितलं म्हणे कोणीतरी महाराज आलेले आणि ते सांगतायत तुझ्या राजाला जाऊन सांग मी शुक आलेलो आहे. आता तेवढ्याच विनम्र भावनेने जनक राजाने प्रति उत्तर पाठवलं, त्यांना म्हणावं येताना येतेच या, बरोबर कोणाला आणू नका बरं का. असं म्हटल्यानंतर हे उत्तर जेव्हा कळालं ना तेव्हा मात्र यांना राग आला. अरे येताना तर मी एकटा आलेलोय, माझ्या सोबत कोणी नाहीये, एक कमंडलू आणि एक दंड हातामध्ये, दाढी दंडा वाढलेला आहे, याच्या पलीकडे माझ्या सोबत तर कोणी नाहीये. आणि मग राजा असा म्हणतोय कसा, म्हणून राग आला. रागाच्या भरात आवाज चढवून बोलले बरं का, तुझ्या राजाला कळतंय का? त्याला जाऊन सांग मी शुक आलेलोय म्हणून. आता पुन्हा जाऊन त्या सैनिकाने तेवढ्याच विनम्रतेने सांगितलं महात्मा अहो मग अशी तो जरा नाही का जरा कमी आवाजात बोलत होता, म्हणजे मग अशी काळी दोनला बोलत होता, आता पांढरी चारला बोलतोय बरं का, आता थोडासा उच्च स्वरात बोलतोय, राग भरलेले ते. आणि मग त्याचं म्हणणं आहे जाऊन राजाला सांग तुझ्या राजाला काही कळतंय का? म्हणे मी शुक आलेलोय. तेवढ्याच विनम्रतेने राजाने पुन्हा त्याला सांगावं, त्यानं म्हणावं येताना एकटेच या, बरोबर कोणाला आणू नका बरं का. आता दोन वेळा एकच उत्तर जेव्हा आलं ना तेव्हा या शुक महामुनींना कळालं आपलं काही चुकतंय बरं का. याचं कारण मोठी माणसं आहेत ना एकतर कधी चूक करत नाही आणि अजाणतेपणाने एखादी चूक झाली तर ती का झाली याचा ते विचार करतात आणि होऊ नये याकरता प्रयत्न करतात बरं का. आता आपण चुका करतो तो भाग वेगळा, पण मोठ्या माणसाचं बदल चालू आहे, त्यांच्या चूक लक्षात आली त्यांची आणि तिसऱ्यांदा त्यांनी त्या सैनिकाला सांगितलं तुझ्या राजाला जाऊन सांग शुक महामुनी आलेले आहेत. एवढं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर राजा धावत आला आणि शुकांच्या तो पाया पडला बरं का. आता हे शुकाला कळालं, जनक राजाला कळालं, पण दोन चार वेळा त्याने फेऱ्या मारल्या तर सैनिकाला काही कळालंच नाही बरं का. आणि मग मात्र त्यांनी राजाला सांगितलं गाव राजा अहो दोन वेळा मी उत्तर घेऊन आलो, प्रश्न घेऊन आलो किंवा त्यांचा सांगावा घेऊन निरोप घेऊन आलो, पण तेव्हा काही तुम्ही धावत आले नाही, पण तिसऱ्यांदा धावत आले याचं कारण काय? तो म्हटला याच्या सरकार तू सैनिक आहे ना नाही का, तुला याच्याचं महत्व कळणार नाही. बरं ऐक मी तुला सांगतोय. हो म्हणे अरे दोन वेळा तू जेव्हा त्या ठिकाणी निरोप घेऊन आला त्यावेळेस त्या शुकांच्या बरोबर त्यांचा मी होता, कारण दोन वेळा तू सांगितलं हो त्यांनी सांगितलं की मी शुक आलेले म्हणून त्या ठिकाणी
सांग. आणि तिसऱ्यांदा मात्र त्यांचा मी त्यांच्या सोबत नव्हता, तिसऱ्यांदा तू निरोप घेऊन आला, शुक महामुनी आलेले आहेत. आणि मग मात्र त्यांचा मी त्या ठिकाणी निघून गेला. मी धावत आलो त्यांच्या पाया पडलो. बरं का, अहो साध्या राजाला भेटावा असं वाटत असेल ना, तर मात्र त्या ठिकाणी अहंकार चालत नाही. आपल्याला महाराजाला अर्थात देवाला भेटायला जायचंय. हो नाही का, मीपणा अहंकार चालेल का? चालणारच नाही, हे त्याचं उत्तर आहे. बरं का, आणि मग ज्ञानी पुरुषाच्या आड येणारा पहिला वैरी जर कोणता असेल ना, तर अहंकार नावाचा पहिला वैरी. बरं चला, या नंतरचे वैरी कोणते? स्वतः भगवान गीतेमध्ये इतर वैऱ्यांच्या संबंधाने वर्णन करतायत. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना विद्यार्जन करत असताना विद्यार्थी दशेतल्या ज्ञानी पुरुषाच्या आड येणारे त्याचे वैरी कोणते? भगवान म्हणते, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाचनो महात्मा विद्येन विहवैरिणम. ज्ञानोबाला विचार मांडत असताना, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारक जे कोण काम क्रोध आणि लोभ, कामाचे कोत वाद याने नागिले बहुतासी, हरिहराचे आगू घेतो भयला येत्यासी. अहो इंद्रचंद्र को क्या क्या भेळा सडतो बाजवेली, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. केवळ काम क्रोधाचे विकार आड आले आणि त्यांचा उत्कर्ष तर झालाच नाही, त्यांचं अधपतन झालं, त्यांचा उद्धार तर झालाच नाही, ते मुळात अधोगतीला गेले. आणि मग असा अधोगतीला जाणारा एखादा संत असेल आणि त्याला जर तुम्ही संत म्हणत असाल ना, तर हे मात्र मध्यम लक्षण पूज्यपाद डोंगरे महाराजांनी सांगितलेले. बरं का, तर ऐका, उत्तम लक्षणाची व्याप्ती सांगत असताना पूज्यपाद डोंगरे महाराज म्हटले, एखाद्याकडे अनुभव जास्तीच आहे आणि मग जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल ना, तर हे मात्र उत्तमात उत्तम लक्षण आहे. बरं का, आता एक लक्षात घ्या, हो संसार असो अन्यथा परमार्थ असो, आज जर किंमत कशाला असेल ना, तर ती केवळ आणि केवळ अनुभवाला किंमत आहे. बरं का, उदाहरण डोळ्यापुढे आणा, एखादा तरुण वयात आलेला मुलगा जर बापाचं सांगून ऐकत नसेल ना, तर बाप त्याला म्हणतोय, अरे संसार पुढचा फार पडतो रे. हो, याचं कारण काय? याच्या झळा अजून तुला पोहोचल्या नाही, तत्संबंधाने तुला काही अजून संकट प्रसंग आले नाही. पण मी माझा अनुभव सांगतो, याचं कारण तू यापेक्षा 4 पावसाळे मी जरा जास्तीचे काढलेले आहेत. बरं का, 4 पावसाळे जास्ती काढले, याचा अर्थ संसाराचा दीर्घ अनुभव मला त्या ठिकाणी आहे, हे त्याचं उत्तर आहे. बरं का, संसार जरी असला तरी आज किंमत जर कशाला असेल ना, तर ती अनुभवाला किंमत आहे. आणि हे परमार्थ जरी असला तरी आज किंमत कशाला असेल ना, तर ती केवळ अनुभवाला किंमत आहे. बरं का, अगदी उदाहरण डोळ्यापुढे आला म्हणजे कळेल आपल्याला. सप्ताह करायचा ठरला ना, की सप्ताहाच्या पूर्व आणि अगोदर तयारी करत असताना काही मीटिंग वगैरे घ्यावी लागते. बरं का, आता या मीटिंग मध्ये जर मीटिंग त्या ठिकाणी भरली तर मीटिंग मध्ये कोण कोण कीर्तनकार असावी याबद्दलचा थोडासा विचार विनिमय होत असतोय. आणि मग तिथे मात्र 2 आणि त्या ठिकाणी गट पडतात. बरं का, गावाकडे हे पाहायला मिळतंय, 2 गट पडतात. कोण कोणते? एक तरुण मुलांचा गट पडतो आणि एक वृद्ध माणसांचा गट पडतो. बरं का, आणि मग ती तरुण पोरं त्या वृद्ध माणसाला सांगतात, का हो अवदर वर्षी तुम्ही तेच वृद्ध कीर्तनकार आणताय, जरा नवीन तरुण कीर्तनकारांना बोलवा म्हणजे कळेल. बरं का, अर्थात हो, त्या वृद्ध माणसाने त्या ठिकाणी विचारलं, काय रे तुमचं असं का मत आहे, तरुणच मुलांना आणलं पाहिजे? नाही म्हणे, ते आता चांगलं बोलतात. हो, ती वृद्ध माणसं सांगतात चांगलं बोलतात म्हणून याला तिथं कीर्तनाला आणलं, हे काही योग्य नाहीये. त्याचं कारण ते वयोवृद्ध माणसं जे उत्तर देतात ते ऐकण्यासारखं आहे. वृद्ध माणसं म्हणतात, एखादा आणि वृद्ध कीर्तनकार घेऊन इथं कीर्तन करायचा, तो जे बोलेल ना, हो ते अनुभव जन्य ज्ञानाचं बोलेल. आणि एखादा तरुण कीर्तनकार इथं येऊन जे बोलेल ना, ते बोलेल ते पुस्तकी ज्ञानातलं बोलेल. बरं का, म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा आज किंमत जर कशाला असेल ना, तर ती केवळ अनुभवाला किंमत आहे. आणि संत या एका व्यक्तिरेखेचा जर विचार करायचा झाला ना, तर संतांना मात्र प्रत्येक क्षेत्रातला अनुभव आहे. संतांचा जर विचार करायचा झाला तर संतांना प्रत्येक क्षेत्रातला अनुभव आहे. बरं का, मी म्हणतो कोणत्याही क्षेत्राबद्दल संतांना विचारा, संत स्वतःचा अनुभव सांगतात. बरं का, अगदी 2-4 मुद्द्याचा जर विचार करायचा झाला ना, संतांना तुम्ही संसाराबद्दल विचारा, ते स्वतःचा अनुभव सांगतायत. संतांना तुम्ही भक्तीबद्दल विचारा, ते स्वतःचा अनुभव सांगतायत. संतांना तुम्ही काम क्रोधाचे विकारांबद्दल विचारा, ते विचार आपल्या त्यांच्या समोर आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतायत.
विषयाबद्दल विचारा, हे अनुभव अभंग स्वरूपामध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतायत. संतांना तुम्ही संतांबद्दल, देवाबद्दल विचारा, ते स्वतःचा अनुभव सांगायला तयार आहे. संतांना तुम्ही वैराग्याबद्दल विचारा, ते स्वतःचा अनुभव सांगायला तयार आहे. बरं का, मी 5-6 मुद्दे आपल्या समोर मांडले. प्रमाणाने या मुद्द्याचा विचार करू म्हणजे कळेल आपल्याला. संतांना प्रत्येक क्षेत्राचा अनुभव आहे. बरं का, तुम्ही संतांना जर काय संसाराबद्दलचं विचारलं तर संसाराबद्दलचा स्वतःचा अनुभव सांगत असताना दुःख वाचवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे, किंवा ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. अनेक प्रमाणाने त्या ठिकाणी या आणि संसाराचं विदारक अशा प्रकारचं दुःख त्याने जगासमोर मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात संतांना त्याचाही दीर्घ अनुभव आहे. बरं का, बरं चला, तुम्ही संतांना जर भक्तीबद्दल विचारलं तर हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. अर्थात हा अभंग लिहिला आणि त्यांनी काय या भक्तीच्या संबंधाने स्वतःचा अनुभव आपल्या समोर मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरं चला, या संतांना तुम्ही जर वैराग्याबद्दल विचारलं तर वैराग्याच्या संबंधाने विचार करत असताना श्री महाराज त्या ठिकाणी वर्णन करतायत. आमच्याकडे किती वैराग्य आहे याचा जर विचार करायचा झाला तर संसार मिथ्या आहे हे आम्हाला कळाल्याबरोबर आम्ही त्याचा त्याग केला. बरं का, सोडीला संसार, अशा प्रकारचं आणि विधान वापरलं जाते. किती वैराग्य महाराज अनुभव त्यांनी ज्ञानातून सांगतायत. संसार मिथ्या आहे आम्हाला कळाल्याबरोबर आम्ही त्याचा त्याग केला. सोडीला संसार, माया तयावरी फार, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. हरिभजन येत वळते जग, सुखविला लाग कळिकाचा. अर्थात वैराग्याच्या संबंधाने विचारलं त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्या समोर मांडलेला आहे. बरं चला, तुम्ही जर त्यांना काम क्रोधाधिक विचारांबद्दल विचारलं तर ज्ञानोबाराय फार सुंदर वर्णन करताय. ज्ञानोबाराय म्हटले जो कामासक्त झालेला आहे, जो क्रोधासक्त झालेला आहे, जो लोभासक्त झालेला आहे, त्याचं नेमकं होतंय काय? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये याचा विचार मांडत असताना म्हटले जो कामासक्त झालेला आहे, जो क्रोधासक्त झालेला आहे, लोभासक्त झालेला आहे ना, त्याच्याही गळ्यामध्ये हार पडतोय, त्याला शाल श्रीफळ नारळ मिळतो, त्याचाही सन्मान होतो, पण त्याचा सन्मान इथं होत नाही, त्याचा सन्मान नरकामध्ये होतोय. बरं का, ज्ञानोबाराय विचार मांडतायत या काम क्रोध लोभा ती माझी असे जो उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान उपावे, त्याचाही सन्मान होतोय, पण त्याचा सन्मान मात्र नरकामध्ये होतोय. हे वेगळं सांगायची गरज नाही. बरं का, आता त्याबद्दलचा अनुभव आमच्या संतांनी मांडला. बरं चला, त्याला तुम्ही जर विषयाबद्दल विचारलं तर विषयाच्या संबंधाने वर्णन करत असताना महाराजांनी तर खेदच व्यक्त केलेला आहे. काय म्हणावं लोकांना, यांना नरदेव रूपी ठाव सापडलेला आहे, तरी सुद्धा पांडुरंग परमात्म्यावर यांचा भाव प्रस्थापित होत नाही. का? हे विषयाला भुललेले. आता याची कीव तरी कोणी करावी. बरं का, महाराज म्हणते विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता कोण करी दयाची किव, म्हणजे नारायणी भाव पावोनी ठाव
हे विषयाला बोललेले आता यांची कीव तरी कोणी करावी. आता विषयाच्या संबंधाने विचारलं तर त्यांनी स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानोबरात सुद्धा वर्णन करताय की विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अर्थात विषयाचं चिंतन त्यांनी आपल्या समोर मांडलं. बरं चला, तुम्ही त्यांना जर देवाबद्दल विचारलं तर देवाच्या संबंधाने वर्णन करत असताना श्री महाराज म्हटले देव नेमका आहे कसा, तर देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे किंवा चतुरा तो शिरोमणी. याच्या पुढचं विशेषण त्यांनी वापरलं चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मनी धन्य तोची विठोबा. आणि खरंच देवा एवढा चतुर या जगाच्या पाठीवर कोणीच नाही बरं का. जे माणसाची बुद्धी संपत्ती तिथून ज्याची सुरू होते त्याला देव म्हणतात बरं का. देवा एवढा चतुर जगाच्या पाठीवर कोणीच नाही. कशावरून मी एका मिनिटात तुम्हाला पटवून देऊ शकतोय. असं समजा इथे 100 लोक बसलेले बरं का. या 100 लोकांनी एकामेकाच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं तरी देवाचा चतुरपण आपल्याला कळेल. या 100 लोकांमध्ये देवाने एकासारखा दिसणारा एक तयार केला नाही बरं का. अर्थात या संबंधाने या 100 लोकांनी एकामेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी देवाचं चतुरपण आपल्याला कळेल. देवाने एकासारखा दिसणारा एक तयार केला नाही. अहो मी म्हणतो 100 काय घेऊन बसला, 1000 लोक घ्या, 10,000 लोक घ्या, 1,00,000 लोक घ्या, 10,000 लोक घ्या. आणि एवढी जरी लोक एकत्र आली आणि त्यांनी एकामेकाच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं तरी देवाने एकासारखा दिसणारा एक तयार केला नाही बरं का. ऐकणारे लोक म्हणतील बुवा एकासारखा दिसणारा एक तयार केला नाही हे तुमचं मत आहे, पण मग जुळ्याबद्दल तुमचं काय मत आहे. त्याने जुळे तयार केले की ऐका त्याने जुळे तयार केले पण त्याच्यातही काहीतरी फरक करून ठेवलेला आहे की एखादा काळा असेल तर एखादा गोरा असेल, एखादा उंटा असेल तर एखादा ठेंगणा असेल, एखादा पातळ असेल माझ्यासारखा. कळलं आपल्याला. एखादा पातळ असेल तर एखादा जाडा असतोय. म्हणजे देवाने त्याच्यातही काहीतरी फरक करून ठेवलेला आहे पण देवाने एकासारखा दिसणारा एक तयार केला नाही. आता याच्या उलटा विचार करा. जर देवाने एकासारखे दिसणारे एक तयार केले असतील तर काय झालं असं सांगू. अहो नावं ठेवायची गरजच लागली नसते. अशा पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. MH04 ठाणा पासिंग, MH05 कल्याण पासिंग, MH1, 2, 3 मुंबई नवी मुंबई पासिंग, MH15 नाशिक पासिंग, MH12 पुणे पासिंग. अशा पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. पण देवाचं चतुरपण काय, देवाने एकासारखा दिसणारा
चतुरपणे बरं का. आता ऐका, देवा एवढा चतुर जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आमच्या संतांनी त्याचं वर्णन अनुभवजन्य ज्ञानातून केलेलं आहे. बरं चला, त्यांना जर तुम्ही संत या पदाच्या संबंधाने विचारलात ना, तर मग संत या पदाबद्दल विचार मांडत असताना कोण्या भाविकाने तुकोबाराने विचारलं, देवा तुम्ही सगळ्यांच्या संबंधाने स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी सांगितला आणि संतांना प्रत्येक क्षेत्राचा अनुभव असल्या कारणाने संतांना सर्वज्ञ ही पदवी प्राप्त झालेली आहे बरं का. सर्वज्ञ, संतांना सर्वज्ञ म्हणतात. इथे 4 वर्ग आपल्याला पाडता येतील बरं का. एक वर्ग असा आहे त्याला आज्ञ म्हणावं, दुसरा वर्ग आहे त्याला प्राज्ञ म्हणावं, तिसरा वर्ग आहे त्याला तज्ञ म्हणावं आणि चौथा वर्ग आहे त्याला सर्वज्ञ म्हणावं बरं का. हे 4 वर्ग, आज्ञ, प्राज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ. आता आज्ञ कशाला म्हणतात हो, तर ऐका, ज्याला आपण आज्ञानी म्हणतो, वेडा वेडा, ज्याला कशातच काही कळत नाही ना त्याला वेडा म्हणतात बरं का, आज्ञ. प्राज्ञ कोणाला म्हणतात, सगळ्या गोष्टींचं थोडं थोडं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणतात बरं का. अगदी उदाहरण डोळ्यापुढे आता म्हणजे कळेल आपल्याला. काय सप्ताह करायचा म्हटला ना की पहाटे काकडा करणाऱ्या लोकांची थोडीशी वाट आहे बरं का. पहाटे 4 वाजता उठून काकडा करायचा आहे आणि त्याच्यामुळे गावात सप्ताह होता, पण मग गावात काकडा करण्याकरता कोणी उपलब्ध नव्हतं. पण गावात 2 पाहुणे आलेले होते बरं का. त्या ग्रामस्थांनी त्या पाहुण्यांना विनंती केली, पाहुणे अहो तेवढं काकडा करा का. ते म्हटले हो हो, का नाही करणार. नाही सगळा पाठ म्हणून काय झालं, पण निदान पुस्तकात पाहून का होईना काकडा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याच्यातलं परिपूर्ण ज्ञान त्याला नाहीये, पण थोडंसं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणा बरं का. एक दिवस झाला असं, पारायण व्यासपीठ चालकच महाराज कोणी आले नाही आणि मग लोकांनी आश्चर्य पाहिलं का हो, अहो पारायण व्यासपीठ चालक महाराज कोणी आलेले नाही, तेवढं पारायण कराल का. ते म्हटले हो हो, का नाही करणार. नाही गीतेची संता झाली म्हणून काय झालं, पण मराठीतल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या तरी वाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याच्यातलं परिपूर्ण ज्ञान त्याला नाहीये, पण थोडंसं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणा बरं का. एक दिवस झाला असं, मृदंगाचार्यच कोणी आले नाही हो आणि मग लोकांनी आशेने त्यांच्याकडे पाहिलं का हो पाहुणे, अहो मृदंगाचार्य कोणी आले नाही, तेवढं वाजवाल का. तेवढे हो हो, का नाही वाजवणार. आजपर्यंत असे अनेक बुवा वाजवले नाही का. नाही ठाई वाजवता येत म्हणून काय झालं, पण कीर्तनाला पोषक वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याच्यात काही परिपूर्ण ज्ञान त्याला नाहीये, पण थोडंसं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणा. एक दिवस झाला असं, कीर्तनकार बुवाच कोणी आले नाही आणि मग लोकांनी म्हटलं, महाराज अहो आतापर्यंत तुम्ही आमची इज्जत टाकली, आज कीर्तनकार बुवाच कोणी आले नाही, तेवढं कीर्तन कराल का. ते म्हटले हो हो, का नाही करणार. लोक उठून जाणार नाही इथपर्यंत तरी कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणजे याच्यात काही परिपूर्ण ज्ञान त्याला नाहीये, पण थोडंसं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणा. सगळ्या गोष्टीतलं थोडं थोडं ज्याला कळतंय त्याला प्राज्ञ म्हणतात बरं का. आता तज्ञ कोणाला म्हणतात हो, तज्ञ त्याला म्हणतात हो एकाच विषयाचं परिपूर्ण ज्ञान ज्याला आहे ना त्याला तज्ञ म्हणतात बरं का. अगदी उदाहरण डोळ्यापुढे आला म्हणजे कळेल आपल्याला. आपण जर दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेर असं अशी भली मोठी पाटी लिहिलेली असते बरं का. या पाटीवर वरती लिहिलेलं असते दवाखाना, त्याच्या खाली त्या डॉक्टरचं नाव लिहिलेलं असते आणि त्याच्या खाली कंसामध्ये हो त्याने जे शिक्षण घेतलेलं आहे, मग तो MD आहे, MBBS आहे, MS आहे, जे काय असेल ते लिहिलेलं असेल आणि त्याच्या खाली भल्या मोठ्या अक्षरामध्ये तो ज्या क्षेत्रातला तज्ञ आहे ना ते लिहिलेलं असेल. तिथं जर लिहिलेलं असेल पाठीवर नेत्र तज्ञ, त्याला डोळ्यातच कळतंय, डोक्यातलं काही कळत नाही बरं का. म्हणजे एकाच विषयाचं परिपूर्ण ज्ञान ज्याला आहे ना त्याला तज्ञ म्हणतात. आणि शेवटचा आणि प्रकार मी सांगितला सर्वज्ञ, तर एक आहे का ज्याला सगळ्या गोष्टींचं सगळं कळतंय ना त्याला सर्वज्ञ म्हणतात. या जगाच्या पाठीवर फक्त दोघेच जण सर्वज्ञ आहेत, एक तर संत आमचे सर्वज्ञ आहेत आणि एक तर भगवंत आमचा सर्वज्ञ आहे बरं का. देवाला भक्ताच्या मनात न सांगता कळतंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. अर्थात या समजणारे देवा एवढा चतुर जगाच्या पाठीवर कोणी नाहीये, कारण भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे आणि संत आमचे सर्वज्ञ आहेत. कोण्या भाविकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे आणि त्याबद्दलची प्रमाण तुम्ही सांगितली. तुम्हाला आम्ही संसाराबद्दल विचारलं, प्रमाणाने सिद्ध तुम्ही तुमचा अनुभव त्या ठिकाणी सांगितला.
तुम्हाला वैराग्याबद्दल विचारलं, तुम्ही अनुभव सांगितला. तुम्हाला भक्तीबद्दल विचारलं, तुम्ही अनुभव सांगितला. तुम्हाला कामक्रोधाधिक विकारांबद्दल विचारलं, त्याचं वर्णन तुम्ही केलं. तुम्ही विषयाबद्दल तुम्हाला विचारलं, त्याचं वर्णन तुम्ही केलं. तुम्हाला देवाबद्दल विचारलं, तुम्ही देवाबद्दलचा स्वतःचा अनुभव सांगितला. पण ज्याची आज खऱ्या अर्थाने आम्हाला गरज आहे ना, ती म्हणजे संत कुणाला म्हणावं. याचं कारण या संत पदाबद्दल आम्ही मात्र अनभिज्ञ आहोत, आम्ही अज्ञानी आहोत. आणि त्यामुळे आमचा प्रश्न आहे, मला संत कुणाला म्हणावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुन्हा अनुभव शब्दाचा जोड घेतला आणि जगात भगवान ओतप्रोत भरलेला आहे, असा ज्याला अनुभव आलेला आहे त्याला संत म्हणावं. ही संत पदाची पहिली व्याख्या मांडली अभंगाच्या पहिल्या. संत कुणाला म्हणावं हे तुम्ही आम्हाला काय सांगितलं नाही. तेवढं सांगाल तर बरं होईल. जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभव शब्दाचा जोड घेतला आणि अनुभव शब्दाने सुरुवात करून त्यांनी संत पदाची पहिली व्याख्या मांडली. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, जगामध्ये भगवान ओतप्रोत भरलेला आहे, असा ज्याला अनुभव आलेला आहे त्याला संत म्हणावं. बरं का, आता एक लक्षात घ्या, खरंच भगवान परमात्मा जगात सगळीकडे ओत भरलेला आहे का? तर हो, त्याचं एक उत्तर आहे. बरं का, याचं कारण काय? देव नाही अशी एकही जागा नाही. बरं का, काय झालं, एकदा अर्जुनाने देवाला विचारलं, देवा तू राहतोस कुठे एवढं मला सांग. अर्जुनाने सांगितलं, देवा मी सगळीकडे राहतोय. देवाने सांगितलं, बाबा मी सगळीकडे राहतोय. अर्जुनाने प्रतिप्रश्न केला, देवा तू जर सगळीकडे राहतोय तर आम्हाला का दिसत नाही? देवाने एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं, भाऊ मी सगळीकडे राहतोय पण तुम्हाला दिसत नाही. याचं कारण तुम्ही कम नशिबी आहात. तुमचं नशीब, तुमचं दैव वाईट आहे, अन्यथा मी नाही अशी एकही जागा नाहीये. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देखते माते. लोकांचं दैव वाईट आहे, लोकांचं नशीब वाईट आहे, अन्यथा मी नाही अशी एकही जागा नाही. प्रमाण परिचयाचे सर्वांच्या विठ्ठल जळी स्थळी भरला. Yeah.
नाही. आपण प्रमाण म्हटलं जळी काठी अग्नी पाशाने आमचा भगवान परमात्मा हा ओतप्रोत भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही पुरला. आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुणे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसा. आता देव नाही अशी एकही जागा नाही आणि हा अनुभव आमच्या संतांना आलेला आहे बरं का. बरं आता एक आहे का संतांनी जिकडं पाहिलं ना तिकडं त्यांना भगवान परमात्मा दिसला बरं का. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे रे हरी येथे रे हरी तेथे रे. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू ही व्याप्ती संतांच्या जीवनामध्ये. मग संतांना जिकडे पाहिलं तिकडे देव दिसला. आपल्याला काय दिसत नाही याचं कारण आपल्या चष्म्याचा नंबर थोडासा बदललेला आहे. म्हणजे नेमकं काय हो देवाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना ही दृष्टी अजून आपल्याला प्राप्त झालेली नाहीये बरं का. याचं कारण असं म्हणतात तशी दृष्टी ना तशी माणसाला दृष्टी दिसते बरं का. अहो चोराला गजग हे चोरच दिसतंय पण जो सज्जन मनुष्य आहे ना त्याला गजग हे सज्जन दिसत असते बरं का. अगदी महाभारताचा प्रसंग आहे. भला मोठा प्रसंग आहे पण मी छोटा करून सांगतो बरं का. लक्षात घ्या प्रसंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसंग असा आहे काय म्हणे त्या पांडवांच्या एकदा मनात आलं आपण राजस्व यज्ञ करावा बरं का. आणि तो यज्ञ करत असताना त्या यज्ञाच्या पुन्हा आणि तयारी करता देवाने सांगितलं यज्ञ करायचा आहे. यज्ञ करणं काही सोपं काम नाहीये. याच्याकरता तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. कौरवांना सुद्धा आपल्याला सोबत घ्यावं लागेल तरच आपल्याला तो यज्ञ करता येईल. पण त्या पांडवांनी सांगितलं मग देवाचे कौरव आपल्या सोबत येतील का म्हणजे काय येणार नाही. हो त्याच्याकरता पाहिजे तर मध्यस्थी मी करतो. देवाने दोघांची संयुक्तिक मीटिंग लावली बरं का. त्या मीटिंग मध्ये कौरव देखील आले पांडव देखील आले आणि मग देवाने उभं राहून सांगितलं हे पहा फार मोठा यज्ञ आपल्याला करायचा आहे आणि यज्ञाच्या पूर्ण पूर्व तयारी करता आपण सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. प्रत्येकाला देवाने काम वाटून दिलं. ऐका यज्ञ चांगला व्हावा असं वाटत असेल ना प्रत्येकाने काम वाटून घ्या. देवाने सगळ्यांना काम वाटून दिले. देवाने सुद्धा स्वतः काम एक घेतलं ते म्हणजे पात्र उचलायचं काम भगवान परमात्म्याने स्वतःकडे घेतलं बरं का. आता शेवटचं एक काम शिल्लक होतं आणि माणूस पण एकच शिल्लक होता. ते काम असं होतं तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असाव्या हे एकच काम शिल्लक होतं आणि माणूस पण एकच होता तो म्हणजे दुर्योधन. देवाने सांगितलं हे पहा या सगळ्या कार्यकर्ता लागणारा जो पैसा आहे ना या सगळ्याच्या तिजोरीच्या चाव्या हो दुर्योधनाकडे राहतील बरं का. असं म्हटल्यावर तिथं बसलेल्या पांडवांनाच नाही पण कौरवांना सुद्धा वाटलं या तिजोरीच्या चाव्या जर याच्याकडे असतील ना 99.99% भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच होणार नाही बरं का. हे कौरवांना सुद्धा वाटत होतं पण देवाने केलेल्या नियुक्तीवर मात्र कोणी आक्षेप घेणारा नव्हता. पण गरम डोक्याचा भीमदादा मात्र उभा राहिला. तो म्हटला देवा अरे काय कळतंय का अरे कोणतं खातं कोणाकडे द्यावं याचं काही भान निदान ज्या खात्यात खाता येईल असं तरी खातं त्याला द्यावं. अरे देवा भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही होणार नाही बरं का. आता देव उभे राहिले देव म्हटले माझ्या नियुक्तीवर तू त्या ठिकाणी आक्षेप घेतोय का तू माझा अपमान करतोय का तुझाही अपमान करावा असं मला वाटतंय पण मी इथं तुझा अपमान करणार नाही. जरा बाजूलाच इथं या दुर्योधनाची नियुक्ती का केली हे मी तुला सांगतोय बरं का. देवाने त्याला घेतलं आणि एका बाजूला निघून गेले. तेव्हापासून सभेचा सभा त्याग सुरू झाला बरं का. देवाने त्याला बाजूला नेलं आणि त्याला सांगितलं भीमा तुला कळतंय का या दुर्योधनाच्या हातावर शंख आणि चक्राचं चिन्ह आहे. ज्याच्या हातावर शंख आणि चक्राचं चिन्ह असेल नाही आपल्या हातावर नाही ते नाही का ज्याच्या हातावर शंख आणि चक्राचं चिन्ह असेल त्याने जर 10 रुपये दान दिले तर तिजोरीमध्ये 100 रुपये येऊन पडतात. त्याने जर 100 रुपये दान दिले तिजोरीत 1000 येऊन पडतात. ज्याने 1000 रुपये दान दिले तिजोरीत 10,000 येऊन पडतात. त्याने 10,000 दान दिले तिजोरीत 1,00,000 रुपये येऊन पडतात. भाऊ तुझी तिजोरी रिकामीच होणे असं मला वाटत होतं आणि याकरता या पदावर या माणसाची नियुक्ती केली होती. पण आई तुझं म्हणणं आहे ना नको तर नको चल नको तर नको आपण तिथं जाऊ आणि तिथं जाऊन आपण सगळ्यांना सांगू की या पदाचा लायकीचा मनुष्य दुर्योधन नाही आपण हे खातं कोणाकडे तरी देऊन टाकू. आता जेव्हा आपली तिजोरी रिकामी होणार नाही याबद्दलची अभिलाषा जेव्हा त्या आणि काय भीमाला आली त्यावेळेस भीम म्हटला नाही नाही तेव्हा आया सॉरी बरं का हो चुकलं माझं
तुम्ही केलेल्या नियुक्तीला माझा पाठिंबा आहे बरं का. असं म्हटल्यानंतर देव म्हटले आता तो पाठिंबा इथं नाही, जिथं माझा विरोध केला ना तिथं लोकांमध्ये जाऊन याबद्दलच आणि त्या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे हरकत नाही. आता भीमदादा ते सगळ्या लोकांमध्ये आला आणि भीमाने सांगितलं हे पहा अजाणतेपणाने मी मगाशी आणि वाक्य काही वापरून गेलो, पण ऐका ऐका, दुर्योधन हा योग्य माणूस देवाने या संबंधाने निवडलेला आहे. तिजोरीच्या चाव्या त्याच्याचकडे असाव्या बरं का. झालं सगळ्यांना खाते वाटप झाली आणि खाते वाटप झाल्यानंतर सगळेजण त्याच्या तयारीला लागले. तयारी झाली पूर्ण. आता तो यज्ञाचा दिवस आला, यज्ञ पूर्ण झाला, यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि आलेले सगळे पाहुणे जेवले. जेवून एका सभा मंडपामध्ये सगळ्यांना देवाने बसवलं. सगळ्यांची कामं योग्य रीतीने पार केलेली होती. आता शेवटचं काम होतं ते दुर्योधनाचं. दुर्योधनाला देवाने बोलवलं आणि देवाने सांगितलं हे पहा, हे जे पाहुणे मंडळी आपल्याकडे आलेले आहेत ना, जेवून तृप्त झालेले आहेत. आता हे ज्याच्या त्याच्या आश्रमात जायला निघालेले आहेत. फक्त एक करायचं, हो या प्रत्येकाला दान द्यायला सुरुवात करायची बरं का. बरं तिजोरी रिकाम होईल याचा विचार नाही करायचा तू, फक्त एक करायचं, ते दान देत असताना सत्पात्री दान पडलं पाहिजे बरं का. सद्ग्रहस्थाला दान पडलं पाहिजे. एखादा पुण्यात्मा असेल त्यालाच ते दान पडलं पाहिजे. म्हणजे बसलेले लोक आहेत ना, असं कर दुर्योधना इकडे ये, या सगळ्यांमधला एखादा सज्जन मनुष्य शोधून आण आणि या सज्जन माणसापासून दान द्यायला सुरुवात कर बरं का. जेव्हा त्या पाहुण्यांच्या समोर जेव्हा दुर्योधन आला, दुर्योधनाने सगळ्या पाहुण्यांकडे पाहिलं, त्याला अत्यंत वाईट वाटलं. कारण एकही सज्जन मनुष्य त्याला दिसला नाही, सगळे दुर्जनच लोक बसलेले होते बरं का. वाईट वाटलं त्याला. म्लान वदनाने पडलेल्या चेहऱ्याने देवाकडे आला आणि देवाला सांगितलं देवा यज्ञ फुकट गेला आपला फुकट. म्हणजे काय रे बाबा असं का म्हणतोय? काय नाही देवा, एकही सज्जन मनुष्य नाही, सगळे दुर्जनच लोक आहेत बरं का. आता देवाने धर्मराजाची घेतलेली ही परीक्षा असावी बरं का. धर्माला बोलवलं आणि त्याला सांगितलं धर्मा या दुर्योधनाचं म्हणणं आहे आलेले सर्व पाहुणे दुर्जन आहेत, मग जा बरं त्याचा एखादा दुर्जन शोधून आण. जेव्हा धर्मराजाच्या पाहुण्यांमध्ये आला त्याने पाहिलं, त्याला एवढा आनंद झाला. तर दुर्जन तर नव्हता आणि सगळे सज्जनच लोक तिथे बसलेले होते. उड्या मारत मारत धावत देवाकडे आला आणि देवाला सांगितलं देवा अरे यज्ञ सफल झाला आपला सफल. देव म्हणते काय रे बाबा, का म्हणजे काय? अरे औषधाला सुद्धा दुर्जन नाही, सगळे सज्जनच लोक बसलेले बरं का. दृष्टांत संपला. एक दुर्योधन त्या पाहुण्यांमध्ये गेला तर त्याला सगळे लोक दुर्जन दिसले आणि एक धर्मराजाच्या पाहुण्यांमध्ये गेला त्याला सगळे सज्जन दिसले. ही दृष्टीची विविधता आहे बरं का. नेमकं दुर्योधन हा दुर्जन होता, याकरता त्याला सगळे लोक दुर्जन दिसत होते. पण राजा धर्म हा सज्जन होता, त्याला सगळे लोक हे सज्जन दिसत होते. आमच्या संतांनी काय केलं? जगाकडे पाहताना पहिल्यांदा देवमय दृष्टी तयार केली आणि देवमय दृष्टी तयार करून जेव्हा जगाकडे त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळालं जननो हे हा अवघा जनार्दन, हे सामान्य लोक नसून देवाचेच अवतार आहेत. आणि म्हणून जिकडे पाहिजे तिकडे तो परब्रह्म भगवान परमात्मा त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अशी ज्याची व्याप्ती आहे किंवा असा ज्याला अनुभव आलेला आहे त्याला मात्र संत म्हणावं. श्री महाराज वर्णन करतायत आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. महाराज कळालं पण का हो अजून कोणाला संत म्हणावं? जगद्गुरु तुकोबार यांनी दुसरी व्याख्या मांडली अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
श्री महाराज त्या ठिकाणी वर्णन करत असताना संत नेमकं म्हणावं कोणाला याबद्दलची दुसरी व्याख्या मांडली. देवतया जवळयाचे पापनाचे दर्शने. आता साध्या अर्थात जर अर्थ सांगायचं झालं तर ज्यांच्या जवळ देव राहतो आणि ज्यांच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते त्यांना संत म्हणावं बरं का. देवतया जवळयाचे पापनाचे दर्शने. आणि खरं देव आमच्या संतांच्या जवळच देव राहतो हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. कशावरून उगाच नाहम वासामी वैकुंठम या पदार्थाच्या व्यवस्था म्हणजे कळले आपल्याला बरं का. भगवान म्हटले तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे वरी योगियांच्या मानसे मरडून जाय परितया पाशी पांडवा मी हरपला कि वसावा जेत नाम घोष बरवा करती माझा माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे किंवा तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे देवाचे उभा अनेक प्रमाणाने सिद्ध करता येईल बरं का. किंवा ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडतो आणि संतांच्या घरी येऊन राहतो. देवतया जवळयाचे पुढे पापनाचे दर्शने. संतांच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते. नुसतं दर्शनानेच नाही त्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी पाप निघून जाते. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे किंवा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संतांच्या दर्शनाचं महत्व सांगत असताना श्री महाराज म्हणते त्यांच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते बरं ताप निवृत्ती होते आणि जीवाला विश्रांती प्राप्त होते बरं का. आता एक आहे का पाप निवृत्ती होते का आधी ताप निवृत्ती होते का. ताप निवृत्ती सुद्धा होते. एकंदर 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत. आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि एक आध्यात्मिक ताप. एकनाथ महाराजांनी या तिघांचं वर्णन एकाच ओळीत केलेलं आहे बरं का. एकनाथ महाराज म्हटले भूतांची पीडा ते आधी भौतिक देवतांची पीडा ते आधी दैविक तेही उपजती ज्वराधिक ते तापदान आध्यात्मिक. इतर प्राणी मात्रांकडून जो उपद्रव आपल्याला प्राप्त होतोय याला नाही का आधी भौतिक ताप म्हटलेलं आहे. देवतांकडून जे आणि हे दुःख उपभोगायला मिळत आहे याला आधी दैविक ताप म्हटलेलं आहे. आणि तेही उपजती ज्वराधिक शरीराकडून जे दुःख उपभोगायला मिळत आहे ना याला मात्र आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक ताप म्हटलेलं आहे बरं का. पण या 3ही तापाच्या संबंधाने जर विचार करायचा झाला ना ज्ञानोबराय म्हटले या 3ही तापाने जीवाचं जीवन हे तप्त झालेलं आहे. अगदी ज्ञानोबराय त्याला विडव्याची ओलव्याची उपमा देतात. तापत्रय अग्नीचा लागला ओलवा. ज्ञानोबराने त्या ठिकाणी त्याला ओलव्याची उपमा दिली. जसं एखाद्या जंगलाला आग लागावी ओलवा लागावा विणवा लागावा आणि मग आग लागल्यानंतर समोर ती आग ओलं झाड आहे की सुकलेलं झाड आहे याचा विचार न करता समोर येईल त्याला जाळायचं काम करता येणार. तसं मात्र त्या ठिकाणी हे त्रिविध ताप जीवाचं जीवन हे जाळण्याचं काम करतायत बरं का. पण संतांच्या दर्शनाने मात्र त्या ठिकाणी ताप निवृत्ती होते. जीवाचं दंड झालेलं जीवन तप्त झालेलं जीवन मात्र त्या ठिकाणी शांत होतंय. तुका म्हणे निवेतनु रजतनु लागता. अर्थात कथा भाग सर्वांना माहिती आहे 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी पण पत्नीला मात्र त्यांचा राग होता तुकोबारायांचा. कारण हे बुवा आपले उठले की फक्त तुकोबारायांच्या सोबत त्या ठिकाणी जायचे ज्यांचं नाव होतं गंगारामजी भवाळ बरं का. पत्नीने एक दिवस तुकोबारायांचा काटा काढायचा विचार केला आणि एक दिवस तुकोबारायांना आपल्या गंगारामजींना सांगितलं महाराज अहो एकटे तुम्ही तुकोबारायांची सेवा करता कधीतरी आम्हाला पण संधी द्या तुकोबारायांची सेवा करण्याची. उद्या त्यांना आपल्या घरी घेऊन द्या. सकाळी स्नानापासून रात्रीच्या जागर वाजल्यापर्यंत सगळा कार्यक्रम आपल्या घरी करू बरं का. आता मात्र हिने तुकोबारायांचा काटा काढायचा विचार केलेला होता. असं उकळतं पाणी घेतलं आणि तुकोबाराय जसे आले त्यांना पाटावर बसवलं आणि पुढचा मागचा विचार न करता हे उकळतं
एवढं पाणी तुकोबारायांच्या अंगावर होतं आणि परिणाम असा झाला जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगाचा दाव होऊ लागला. पण जसं तुकोबारायांच्या अंगावर फोड आले का तसं त्या बाईच्या अंगावर फोड यायला सुरुवात झाली. तुकोबाराय देवाची प्रार्थना करतायत, जळे माझे काया लागला बोलावा धावरे केशवा माय बापा. तिच्या अंगाला फोड यायला सुरुवात झाली. तिचं जीवन त्या ठिकाणी अंगतप्त झालं. आता ती गडबडा लोळायला लागली. गंगारामजी मावळ धावत गेले, तुकोबारायांची प्रार्थना केली. तुकोबाराय अहो ती मूर्ख आहे, तिला काही कळत नाही, अज्ञानी आहे ती, तिने तुम्हाला त्रास दिला. पण महाराज आता मात्र तिचंही जीवावर आले, जीवानिशी जाणार आहे ती सुद्धा आता गडबड्या लोळते, तिला त्रास होतोय, महाराज काहीतरी उपाय सांगा. तुकोबाराय म्हटले मला पाटावर बसून माझ्या अंगावर तिने पाणी ओतलं का? तेच पाणी पाटाच्या खाली उतरल्यानंतर मातीचा संपर्क आल्यामुळे तिचा काही चिखल निर्माण झालेला आहे. तो चिखल घे आणि तिच्या अंगाला लाव. तो चिखल अंगाला लावल्याचा परिणाम असा झाला तिचं जीवन सुद्धा जे तप्त झालेलं शरीर होतं ना ते शांत झालं. तुका म्हणे निवेदन रजकलू लागता, अर्थात तप्त झालेलं जीवाचं जीवन पण संतांच्या मुळे मात्र त्या ठिकाणी शांत होतंय. आणि म्हणून महाराज म्हणते ताप निवृत्ती होते, पाप निवृत्ती होते आणि जीवाला विश्रांती मिळते. अहो जीवालाच काय देवाला सुद्धा विश्रांतीचं ठिकाण जर कोणतं असेल ना तर ते केवळ आणि केवळ संत आहेत बरं का. नामदेव महाराज देवाला सल्ला देत आहेत, नामा म्हणे देवा चला दया खाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, अर्थात आळंदीला चला, ज्ञानोबाच्या सानिध्यात तुम्हाला विश्रांती मिळेल. आणि म्हणून संतांच्या दर्शनाने त्यांच्या जवळ देव राहतो आणि त्यांच्या दर्शनाने पाप निवृत्ती ताप निवृत्ती जीवाला विश्रांती मिळते. आणि म्हणून महाराज म्हटले देवतया जवळी असे पापनाचे दर्शने. महाराज पुढे जाऊन त्या ठिकाणी वर्णन करत असताना म्हटले हो की अति काम क्रोधाना हे झाले बुद्धी झाली समता. आमच्या संतांचं वर्णन करत असताना श्री तुकोबाराय एक सामान्य तिसरी व्याख्या मांडतायत की संतांनी काय केलं, काम क्रोधाधिक विकारांवर विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व भूतमात्रांमध्ये त्यांचा समभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला आमच्या संतांचा जर विचार करायचा झाला त्यांनी कामावर क्रोधावर आणि लोभावर विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही विचार करा जर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये काम असता तर त्या परस्त्रीला जायू तू माते न करी सायाच आम्ही विष्णुदास तैसे न हो पराव्या नायरी रकुमाई समान असे शब्द वापरले नसते. याचा अर्थ तुकोबारायांच्या जीवनामध्ये काम नव्हता. चला त्यांच्या जीवनामध्ये जर क्रोध असता तर मंबाजी बुवाने त्यांना काट्याच्या काठीने मारलं. तुकोबारायांनी प्रतिकार तर केला नाही पण संध्याकाळी मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही पण तुकोबाराय तेलाची वाटी घेऊन त्यांचे हात दाबायला त्यांच्या आश्रमात गेले. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये क्रोध नव्हता. आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर लोभ असता तर तो ब्राह्मण प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकरता नजराणा पाठवलेला होता. नजराणा तर स्वीकारला नाहीच पण उलट पक्षी तुकोबारायांना आणि त्या ठिकाणी उपदेश केला, महाराज आम्ही सुखी व्हावं हे मनापासून तुमची इच्छा आहे पण याच्याने आम्ही सुखी नाही बरं का. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच न पडे आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे ये वित्त धन ते पद मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आता त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी श्रीमंत किंवा त्यामुळे सुखी आहोत बरं का. याचा अर्थ काम क्रोधाधिक विकारांची बाधा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये नव्हती. एकच प्रमाण घेऊ आणि आपण पुढे चलूया. या सगळ्या काम क्रोधाधिक विकारांना आमच्या संतांनी बंदी शाळेत टाकलेलं आहे बरं का. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही साधू पोसावी. अर्थात या संबंधाने जर संत
संतांचा विचार करायचा झाला तर काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता, सर्व भूतमात्रांमध्ये त्यांचा समभाव जागृत झालेला आहे. मग तुम्ही विचार करा, एकनाथ महाराजांना ते तळमळणारं गाढव दिसलं, महाराजांनी लगेच कावड तिथं खाली उतरवली आणि त्या तळमळणाऱ्या गाढवाला पाणी पाजायला सुरुवात केली. बुद्धी झाली समता, त्याला गाढवा देव दिसला. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार करायचा झाला, नामदेव महाराजांचा विचार करायचा झाला, नामदेव महाराजांना कुत्र्या देव दिसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बुद्धी झाली समता म्हणून कामक्रोधा नाही चाले, बुद्धी झाली समता. महाराज कळालं, पण अजून एखादा संतांची व्याख्या सांगायला जरूर होईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, जगाकडे पाहताना ज्यांचा भेद निघून गेलेला आहे आणि देवाकडे पाहताना ज्यांचा भेद निघून गेलेला आहे आणि अभेदाची भावना ज्यांच्या जीवनामध्ये प्रस्थापित झालेली आहे त्यांना संत म्हणावं. ही संतांची शेवटची व्याख्या मांडली अभंगाच्या 4थ्या. जगाकडे पाहताना आणि देवाकडे पाहताना ज्यांचा भेद निघून गेलेला आहे. आता चला, जगाकडे पाहताना भेद कसा गेला? श्री भक्ताची लक्षणं सांगत असताना श्री भगवान म्हणले त्या संतांकडे, आता जगाकडे पाहताना हा माझा मित्र आहे आणि हा माझा शत्रू आहे, हा भाव त्याच्या अंतःकरणाचा मावळलेला आहे. याने माझी निंदा केली, याने माझी स्तुती केली, हा भाव त्याच्या अंतःकरणाचा मावळलेला आहे. क्षम शत्रूच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता किंवा तुल्य निंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत श्रीमती भक्तमान्यो प्रियनरहा. अर्थात या संबंधाने जगाकडे पाहताना त्यांचा भेद निघून गेलेला आहे. बरं चला, देवाकडे पाहताना भेद गेलाय का? हो, देवाकडे पाहताना त्यांचा भेद निघून गेलेला आहे. याचं कारण देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये आता ते अंतर समजत नाही. बरं का, तुकोबा आपल्या ज्ञानोबारायांचा आणि अभंग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्ञानोबाराय म्हटले, देवा तुझ्यात आणि माझ्यामध्ये अंतरच नाहीये. तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी कर, मी तू पण जाऊ दे दूरी एकची गोंगडे पांगरवारी. आता देवाकडे पाहताना त्यांचा भेद निघून गेलेला आहे आणि म्हणून महाराज म्हणते, तुका म्हणे भेदाभेद गेला वास खंडोनी, देवतया जवळी असे पापनासे दंशने. विठोबा रघुमाई, विठोबा
मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. कीर्तनाची संकल्पित वेळ आपली संपुष्टात आलेली गेली 55 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा अर्थात जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि विजयोत्सवाच्या निमित्ताने सदैव वैकुंठ गमनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय. श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ आहे आणि या मंडळाच्या आयोजनातून नियोजनातून हा सदैव वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मंडळाच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. बरं का, अनेक सदस्यांनी वेळोवेळी फोनवर मला संपर्क साधला, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते म्हटले महाराज नाव कोणाचंच घ्यायचं नाही, बरं का, आमच्या मंडळाचं नाव घ्या, बस झालं का. आणि म्हणून मंडळाच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी धन्यवाद. अर्थात त्यांनी या ठिकाणी ही सेवा मला उपलब्ध करून दिली, याद्वारा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मला घडलेला आहे. मी सर्व मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतोय, सप्ताह समितीला धन्यवाद देतोय. त्याचबरोबर ही सेवा घेऊन आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं, विणेकरी बाबांनी सहकार्य केलं, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. दोनही चौकदार आणि जो भूमिका बजावली याकरता त्यांनाही धन्यवाद देतोय. दोनही मृदंगाचार्य आदरणीय दौलत महाराज असतील, आदरणीय उत्तरेश्वर महाराज असतील, यांनी मृदंगाची सेवा दिली, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. गायनाची सेवा देणारे आदरणीय मनोज महाराज, आदरणीय शिवाजी महाराज यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. सर्व टाळकरी मंडळीचे विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत बऱ्या प्रमाणाने ज्यांनी या ठिकाणी पोहोचवला त्या सिस्टीमवाल्या दादाला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. उपस्थित आपण सर्वजण बहुतेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. गेले 2 तास जो माझं म्हणणं आपण या ठिकाणी ऐकून घेतलं, याकरता आपल्याही सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. उपस्थितांमध्ये ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार महाराज जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल, त्यांच्या चरणारविंद मी नतमस्तक होतोय. त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त व्हावे हे माऊली चरणी मी प्रार्थना करतोय. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. तुकाराम संत शिरोमणी तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन 16 कीर्तन महोत्सवातील आजचं 3रं कीर्तन पुष्प वेद विद्या विभूषित श्री हरिभक्त परायण योगेश महाराज वाघे मुरबाड यांनी आपल्या मधुर आणि रसाळ वाण्याने गुंफून आपल्याला जे ज्ञानदान दिलं, त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. भाविकांना उद्याचं कीर्तन श्री हरिभक्त परायण मयूर महाराज बोडके अध्यापक गाथा मंदिर देऊ यांचा होईल. आजचा जागर समस्त रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द यांचा होईल. उद्याचा जागर माऊली कृपा भजन मंडळ अग्निरथ मानखुर्द यांचा होईल. संत शिरोमणी तुकाराम महाराज विजयोत्सव निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील आजचे देणगीदार याप्रमाणे श्री जगन्नाथ काशीनाथ खातू 555 रुपये, लघु गणपत कुरकुडे 551 रुपये, संजय पंडिबा फुलसंतर 501 रुपये, शिवाजी गोरे 501 रुपये, रामकृष्णारी 501 रुपये, चंद्रकांत लोमाजी कांबळे 501 रुपये आणि मयूर मेघनाथ नाईक 501 रुपये या सर्व दानशूर देणगीदारांचं संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ शतशः ऋणी आहे. भाविकांनो आम्ही आपल्या आभारी आहोत. धन्यवाद.